दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत। दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यांनी त्यासाठी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्या। काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मुलाखत दिली। मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय। त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना देखील टार्गेट केलंय। शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलेलं होतं असा मोठा दावा हा रोहित पवारांनी यावेळी केलाय। सोबतच अजित पवारांबाबत दोन बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरती देखील भाष्य केलंय। दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं। सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटलांचं तिथं म्हणतोय, पण तिथं पवार साहेब होते आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काही त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते। पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने। आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं। दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे। त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते। आणि मग जी व्यक्ती पवार साहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवार साहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार। जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनेत्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे। तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे। तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर। दरम्यान रोहित पवारांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ क्लिप द्यावी, त्याची तपासणी करू असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी सांगितलंय। ही ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ChatGPTचं घेतलं की तुमचा माझा आवाजसुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळे आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना बालिश मुद्दे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सध्या बोलत नसल्याचं स्पष्ट केलंय। पार्थ पवार यांनी VSR विमानामधून प्रवास केल्यामुळे तर सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंसोबत बसल्यामुळे संवाद केला नसल्याचं रोहित पवार म्हणाले। इतकंच नाही तर पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी बोलण्याची इच्छाही नसल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी लावली तर त्यांचा सत्कार करेल असं देखील ते पुढे म्हणाले। पार्थ जेव्हा VSR मधून प्रवास केला तिने आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राममोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला, त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही। आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो, खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे। ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्द केली जाईल या राज्य सरकारकडनं, मी स्वतः जाईल, सुनेत्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल। दरम्यान रोहित पवारांच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटलांनी पलटवार केलाय। रोहित पवार भाजपसोबत जाणार होते असं उन्मेष पाटलांनी म्हटलंय। रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन निवडणूक लढवणार होते। रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू, अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती। आणि तेव्हापासून
रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा सर्व खर्च आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे असणार आहे. यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना लक्ष्य केलंय. मात्र रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे होता अशी चर्चा देखील यावरून सुरू झाली आहे. पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो. त्याच्याचबरोबर मी काही शहाणपण इथं सांगणार नाही, कारण तो पक्ष वेगळा आहे. कदाचित त्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही आणि माझ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही. पण ती यादी बघितल्यानंतर मला असं वाटतं की अजितदादांच्या पक्षामध्ये असे अनेक अनुभवी लोक आहेत, ते अजूनसुद्धा सुनेत्रा काकींबरोबर आहेत. त्यांनासुद्धा त्या पदावर जर जागा दिली असती, दादांसाठी जे लढत आहेत त्यांना जर जागा दिली असती, तर एक चांगला संदेश दिला गेला असता. पण त्याच्यामध्ये ठराविकच लोक ही नवीन घेण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्या जाऊन जर त्याच्यामध्ये काय बदल करता आला तो त्या पक्षाचा विषय असला तरी त्यांनी त्या बाबतीत विचार करावा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जय पवार यांच्या पदांवरून नव्या चर्चांना उधाण आलंय. एका खासगी कंपनीच्या कार्यपत्रिकेमध्ये जय पवार यांच्या नावापुढे राष्ट्रीय सचिव, खजिनदार आणि शिस्तभंग समितीचे अध्यक्ष असा उल्लेख करण्यात आलाय. विशेष म्हणजे 29 एप्रिल रोजी पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामध्ये देखील जय पवार यांच्या नावासमोर याच सगळ्या पदांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पक्षातील नेमकी भूमिका आणि अधिकृत पदांबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपनं मिळून सत्ता स्थापन केली. त्यानंतरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सहभाग झाला. मात्र आता भाजपला शिवसेनेच्या योगदानाचा विसर पडत चालल्याची टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. खालापुरातील शासकीय कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलंय. त्यासोबतच भाजप आणि शिवसेनेत सारं काही अलबेल आहे की नाही असाही प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी असं सरकार आपण एकत्रपणे आणलं, नंतर राष्ट्रवादी आले. बाबा आपण दोघांनी आणलं त्यानंतर राष्ट्रवादी आली. भारतीय जनता पार्टीनंतर हे विसरू नये की सरकार आमचं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे मग सगळे सामील झाले. त्याचा विसर पडत चाललाय मला असं वाटतं. काही दिवसांपूर्वी मराठा उपसमितीच्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केल्यानंतर मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीत 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केलाय. 8 महिने उलटून गेल्यानंतर देखील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळाले नाहीत असा सवाल यावेळी त्यांनी विचारलाय. तर सप्टेंबर 2025 मध्ये जरांगेंनी आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं. दरम्यान गॅझेटनुसार कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी होती. तर फडणवीस सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर आपण जिंकलो अशी घोषणा देत जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र अवघ्या 8 महिन्यामध्ये जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे फडणवीस सरकारसमोर अडचणी पुन्हा वाढणार की आंदोलकांना थोपवण्यामध्ये सरकार यशस्वी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.